हॅलो, नमस्कार. मी वनिता पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. विणावळ ह्या टूर कंपनीतर्फे मलेशिया, सिंगापूर तसेच क्रूजवर राहण्याचा आनंद घेतला हे सांगितलंच आहे. तर अगोदरच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 ह्या व्हिडिओत आपण मलेशियातील ज्या ठिकाणी भेटी दिल्या ते दाखवलं व काय अनुभव आला ते व्हिडिओत दाखवलं सांगितलं आहे. चला तर प्रथम क्रूज बोटीवरील प्रत्यक्ष देखावं व आतमध्ये काय काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते आणि पुढे सिंगापूरची सहल करूया. आम्ही पहाटे सकाळी मलेशियावरून बसने निघालो. तो दिवस होता 26 जानेवारी, आपला प्रजासत्ताक दिवस. टूर मॅनेजरनी बसमध्ये चढताना भारताच्या झेंड्याचे टॅग दिले. आम्ही नाश्त्याला जेथे थांबलो होतो तेथे राष्ट्रगीत म्हटलं. व्हिडिओ पहा. नंतर आम्ही क्रूज म्हणजेच जेंटिंग हायलाइट या बोटीच्या ठिकाणी आलो. इथे पण आपण विमानात बसण्याआधी जशी चेकिंग असते तशीच इथे पण करतात. सामान आपल्या खोलीत पाठवून देतात. आम्ही 2 दिवस 2 रात्र बोटीवर होतो, पण इथे राहण्याचा अनुभव काही वेगळाच. सर्व सोयींनी सुसज्ज असं एक छोटं शहरच वाटलं. रात्रीच्या बोटीच्या डेकवरून बघतानाचा नजारा काही वेगळेच अनुभूती देऊन जातो. पहा व्हिडिओ. बोटीवर खाण्याची पिण्याची एकदम चंगळ. आपल्या भारतीय खाण्यात पण खूप प्रकार आणि खूप व्हरायटी, खूपच चवीला मस्त पदार्थ होते. इथेच आत थिएटर आहे. प्रत्यक्ष समोर लाईव्ह शो पाहताना आश्चर्यचकित व्हायला होत होतं. सुंदर सादरीकरण होतं. हा एक व्हिडिओ पहा. Seriously? इथे कॅसिनो खेळायला खूप परदेशी गर्दी करत होते. वेगवेगळे गेम होते, शॉपिंग सेंटर होते, काही पैसे भरून होते, काही शो फ्री होते. अथांग समुद्रातून बोट जाताना ते निळेशार पाणी टक लावून पाहत मी बसली होती. सकाळी मी गॅलरीत बसून योगाच्या क्रिया केल्या, कारण परत असा मोका मिळणार नाही. अशा प्रकारे क्रूजचा अनुभव घेऊन आम्ही सिंगापूर ह्या देशात प्रवेश केला. तर चला आपण सिंगापूर क्रूज एन्जॉय करूया.
sea, drag. Rachel? Rachel? This is Marina Bay Sands. Huge. टोपी की जरूरत नहीं है. नहीं नो लुक हियर. नागपूर एअरपोर्टवर